बातमी महत्वाची. त्र्यंबकेश्वर मधील प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध होतोय. महाशिवरात्री निमित्तानं शिवस्मृती नृत्याविष्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडनं. चंदन, नेमकं काय म्हणणं आहे विरोधकांचं? त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्येच प्राजक्ता माळी अभिनेत्री ज्या आहेत त्यांच्या नृत्याचा कार्यक्रम जो आहे तो विश्वस्तांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला आहे. शिवस्तुती अशा नावाचा हा कार्यक्रम जो आहे तो मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेला आहे. मात्र या एकूणच कार्यक्रमाला माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी आक्षेप घेतलेला आहे. त्या संदर्भातलं पत्र त्यांनी स्थानिक ग्रामीण पोलिसांकडे देखील दिलेलं आहे. मंदिरामध्ये प्रांगणात अशा पद्धतीनं शिवरात्रीच्या दिवशी कुठल्याही इव्हेंटचा कुठलीही परंपरा नसताना आणि अशा पद्धतीचा एक चुकीचा पायंडा मंदिराच्या कार्यक्रमाचा पाडला जात असल्याचा आक्षेप त्यांनी घेतलेला आहे. या संदर्भातली त्यांनी तक्रार जी आहे ती वरिष्ठांकडे देखील गेलेली आहे. विश्वस्तांच्या वतीनं मात्र या संदर्भात अद्याप कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाहीये. हा कार्यक्रम जो आहे तो आयोजित केल्यानं आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं एका नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये या संदर्भामध्ये विश्वस्त मंडळाच्या वतीनं काय नेमकं स्पष्टीकरण दिलं जात आहे हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. नक्कीच. धन्यवाद चंदन, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. माजी विश्वस्त या कार्यक्रमाला विरोध करतायत. नेमकं त्यांचं म्हणणं काय आपण पाहूया. अतिशय पवित्र असा दिवस आहे हा महाशिवरात्रीचा. येथे धार्मिकच कार्यक्रम आयोजित झाले पाहिजे. जरी प्राजक्ता माळी तिथे शिवस्तुती करणार असेल तरी पण त्याचा एकदा पुनर्विचार झाला पाहिजे. कारण त्र्यंबकेश्वरच्या म्हणजे मी स्वतः माझी विश्वस्त आहे. शास्त्रीय नृत्य ठेवलं पाहिजे, कथ्थक नृत्य ठेवलं पाहिजे, पण सेलिब्रिटींना आणून इथे एक वेगळाच पायंडा त्र्यंबकेश्वर देवस्थानने ट्रस्टने चालू केला आहे. ते इथे चुकीचं होत आहे, चुकीचं घडत आहे.